सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी, व्याख्याते वि. ग. सातपुते पुणे यांना ग्रंथराज पुरस्कार। तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचारधारा आयोजित डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिन शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाअंतर्गत तितिक्षा शिक्षणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा विविध क्षेत्रात ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवर्य शिक्षण तज्ञ डॉक्टर नम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न झाला। पत्रकार भवन पुणे येथे तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचारधारा संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक आणि साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान दिलेल्या गुरुजनांचा, साहित्यकांचा, कलाकारांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या संस्थेतर्फे 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना विविध पुरस्काराने 2024 देऊन गौरविण्यात आले। तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार 2024 डॉक्टर सुधाकर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने डॉक्टर शार्दूल जाधवर यांनी स्वीकारला। समाजात दिशा देणारे प्रेरक वक्तव्य शार्दूल जाधवर यांनी केले। तितिक्षा इंटरनॅशनल ही केवळ एक संस्था नाही, तर ती एक सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी जपणारी साहित्य संघटना आहे आणि संस्कृतीच्या स्पंदनाशी तिचा अतूट संबंध आहे। ही एक समाजातील कलात्मक व विकसनशील संस्था आहे। सुसंस्कृत समाजाचे भवितव्य घडवण्याची प्रतीक्षेच्या आत तितिक्षा या संस्थेने संपवली आहे। अशा शब्दात डॉक्टर नम जोशी यांनी आपले विचार मांडले। डॉक्टर निशिकांत श्रोत्री, ऍडव्होकेट शार्दूल जाधवर, माननीय मंदाताई नाईक, प्राचार्य शरदचंद्र काकडे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर, भारती महाडिक आणि प्रिया प्रमोद दामले हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, ग्रंथपूजन करण्यात आले। शिक्षण क्षेत्रातील जयंत खेडकर, सुहासिनी दीक्षित, दीपा पराडकर, मेघा जोक, वसुधा नाईक आदी मान्यवरांना शिक्षकाचार्य पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। या समारंभात ज्येष्ठ मुद्रक, प्रकाशक, प्रकाश संपादक, भावकवी, साहित्यक, व्याख्याते, संत चित्रकार माननीय वि. ग. सातपुते यांना मानाची पारंपरिक पुणेरी पगडी प्रदान करून आंतरराष्ट्रीय तितिक्षा ग्रंथराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी आपल्या जीवनात लाभलेल्या गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मी कसा घडलो आणि गुरूंचे महत्व या विषयावर औचित्य पूर्ण त्यांनी असं आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रसिद्ध कवी, साहित्यक, वैद्यकीय क्षेत्रात नामवंत कवी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अध्यक्षतेखाली सुजित कदम, ज्योत्स्ना तानवाडे, भालचंद्र चितळे, सुरेश शेठ, विलास ठाकूर या निमंत्रित कवींचे कवी संमेलन संपन्न झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली। समारंभाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले यांनी केले। सूत्रसंचालन सुवर्ण जाधव यांनी केले। अजया मुळीक यांनी आभार प्रदर्शन केले। विजय सातपुते, दीपा राणी गोसावी, वसुधा नाईक, योगेश हरणे, अजिता मुळीक यांनी या सोहळ्याचे संयोजन केले।